हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आज आपण डिफरन्सिएशन चॅप्टरचा पार्ट नंबर 6 बघतोय. त्यावर आता पार्ट 6 मध्ये आपल्याला काय बघायचे आहे, थेरम्स बघायचे आहेत की ज्या थेरम बोर्ड एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. डिफरन्सिएशनमध्ये टोटल किती थेरम्स आहेत? तुम्हाला टोटल 4 थेरम्स आहेत. 4 थेरम्सपैकी कुठली तरी एक थेरम्स तुम्हाला काय केलं जातं, विचारलं जातं. मग आता ही जी थेरम तुम्हाला दिसते कधी विचारलेली आहे बघा, जुलै 2025, मार्च 2024, मार्च 2022, मार्च 2019 आणि ऑक्टोबर 2014 अशा पद्धतीत त्यांनी काय केलेली आहे, ही थेरम या इयरमध्ये विचारलेली आहे. तर आता आपण ह्या थेरमचं स्टेटमेंट बघू आणि या थेरमचं प्रूफ कसं लिहायचं. प्रूफ अगदी सोपं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एकदम व्हिडिओ बघितल्यानंतरही जर तुम्ही एक वेळ जर लिहून बघितलं ह्या थेरमचं प्रूफ, तरीही तुम्हाला प्रॉपरली लक्षात बसेल. फक्त सांगितल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही थेरम प्रूव्ह करायची. तर सगळ्यात आधी आपण थेरमचं स्टेटमेंट बघूया. काय दिले ते, काय दिले, इफ एक्स इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी. म्हणजे एक्स इक्वल टू एफ ऑफ डी आणि वाय इक्वल टू जी ऑफ डी हे टीचे काय दिलेले आहेत तुम्हाला, डिफरन्शिएबल फंक्शन. सो दॅट y is a differentiable function of x, and if dx upon dy is not equal to 0, then dy by dx equal to dy by dt divided by dx by dt हे स्टेटमेंट काय करायचं आहे, आपल्याला थेरमचं प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे जे स्टेटमेंट बॉक्स केलेलं जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर आता थेरमचं स्टेटमेंटमध्ये आपण घेऊया प्रूफ. ओके, आता प्रूफमध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला बघा. प्रूफमध्ये लिहिताना थेरम प्रूफ करतोय तर प्रॉपरली स्टेटमेंट तुम्हाला काय करावे लागतात, लिहावे लागतात. मग आता यामध्ये काय लिहिणार तुम्ही, प्रूफमध्ये पहिलं सेंटेन्स लिहायचंय, लेट डेल टी डेल एक्स डेल वाय हे घ्यायचे आहेत. हे काय आहेत, बी इन्क्रीमेंट्स. हे कशा आहेत, बी इन्क्रीमेंट्स इन, कशामधले इन्क्रीमेंट्स आहे हे, टी एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. हे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. पहिलं स्टेटमेंट काय लिहायचं आहे थेरमचं, डेल टी डेल एक्स डेल वाय बी द इन्क्रीमेंट्स इन टी एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. म्हणजे डेल टी हे टी मधलं इन्क्रीमेंट आहे, डेल एक्स हे एक्स साठी आहे, तर डेल वाय हे कशासाठी आहे, वाय साठी आहे. आता इन्क्रीमेंट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहायचे, डेल टी टेन्स टू 0 घ्यायचे, तसंच डेल एक्स टेन्स टू 0 घ्यायचं आहे आणि डेल वाय टेन्स टू काय घ्यायचं आहे, तुम्हाला 0 घ्यायचं आहे. आता बघा, हे दोन स्टेटमेंट प्रॉपरली लिहिले. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हे बॉक्स जो आहे dy अपॉन dx याला आपल्याला प्रूव्ह करायचंय. तर यामध्ये डी जो साईन आहे प्रत्येक ठिकाणचा, डी हा कशाने रिप्लेस करायचा आहे, तुम्हाला डेल या साईननी काय करायचं आहे, रिप्लेस करायचं. मग तुम्हाला काय होईल तुमचं बघा, इथे घ्याल नाव डेल वाय अपॉन डेल एक्स. डी कशाने रिप्लेस करायचं आहे तुम्हाला, डेलच्या साईनने. म्हणजेच इथे होईल डेल वाय बाय डेल टी डिव्हायडेड बाय डेल एक्स बाय डेल टी. ओके, हे झाले. आता याला इक्वेशन नंबर काय द्याल तुम्ही, 1 द्या. आता इक्वेशन 1 दिल्याच्या नंतर आता तुम्हाला काय लागणार आहे, या जो तुमची ही जी टर्म आली इक्वेशन 1, या इक्वेशन 1 ला काय करणार तुम्ही, लिमिट अप्लाय करायचं आहे. काय घेणार, टेकिंग लिमिट, दोन्ही साईडला अप्लाय करायचं. मग टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड्स. आता दोन्ही साईडला तुम्हाला लिमिट अप्लाय करायचं आहे. तर लिमिट अप्लाय करताना लिमिट मग कुठल्या टेन्स टू घ्याल, सगळ्यात आधी काय घ्यायचं, डेल टी टेन्स टू 0 नी अप्लाय करायचं. लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू, तुम्हाला काय मिळेल, लिमिट डेल टी टेन्स टू 0 इन ब्रॅकेट डेल वाय बाय डेल टी डिव्हायडेड बाय डेल एक्स बाय डेल टी. आता लिमिट आहे तर लिमिटमध्ये रूल माहिती आहे तुम्हाला. लिमिटचा रूल काय आहे, लिमिट एक्स टेन्स टू 0 असेल, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स डिव्हायडेड बाय जी ऑफ एक्स असेल तर आपण काय करतो, लिमिट सेपरेट करतो. कसा अप्लाय करतो आपण, लिमिट
एफ ऑफ एक्स लिमिट एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय लिमिट काय असतं जी ऑफ एक्स, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला लिमिट काय केलं जातं, सेपरेटली अप्लाय केलं जातं. मग त्यानुसार आपल्याला काय मिळेल, लिमिट डेल टी टेन्स टू झिरो डेल वाय बाय डेल टी डिवायडेड बाय लिमिट डेल टी टेन्स टू झिरो डेल एक्स बाय डेल टी. आता हे इक्वेशन मिळाले तुम्हाला आणि इकडे लिहून घ्या, लिमिट डेल टी टेन्स टू झिरो काय येईल, डेल वाय बाय डेल एक्स. आता तुम्हाला काय आहे, तुम्हाला आपण काय घेतलं होतं ॲज डेल टी टेन्स टू काय घेतलं होतं, झिरो घेतलं होतं. तसंच दिस इम्प्लाइज याला काय घेता येईल आपल्याला, डेल एक्स टेन्स टू झिरो. नेक्स्ट बघूया. आता बघा, आता आपण जो घेतला होता, काय घेतलं होतंय, ॲज म्हटलं होतं आपण, ॲज डेल टी टेन्स टू झिरो देअरफॉर काय घेतलं होतं आपण, डेल एक्स टेन्स टू झिरो घेतलं होतंय. तर मग आता जी लेफ्ट हँड साईड आहे, लेफ्ट हँड साईड काय दिलेली आहे बघा, ही जी इक्वेशन दिलेलं आहे, हे जे लिमिट आहे तुमचं, याला इक्वेशन 2 म्हणू आपण. इक्वेशन 2 ची जी लेफ्ट हँड साईड दिलेली आहे त्याचं फक्त काय करायचं आहे आपल्याला, लिमिट चेंज करायचं आहे. मग लिमिट जर चेंज केलं लेफ्ट हँड साईडचं तर कसं होईल, ते लिमिट डेल टी पासून काय घ्यायचं आहे, डेल एक्स टेन्स टू झिरो काय तुमच्याकडे डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू, राईट हँड साईडचे लिमिट तसेच ठेवायचे आपल्याला, लिमिट डेल टी टेन्स टू झिरो डेल वाय बाय डेल टी डिवायडेड बाय लिमिट डेल टी टेन्स टू झिरो डेल एक्स बाय डेल टी. आता इथपर्यंत आलोय आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे ते बघू. गिव्हनमध्ये काय दिले तुम्हाला ते लिहूया आपण. सिन्स काय म्हटले तुम्हाला, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. काय दिलेलं आहे तुम्हाला, y इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. काय म्हटले, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. मग देअरफॉर जर y हे कशाचं डिफरन्शिएबल फंक्शन असेल टीचं, तर तुम्हाला काय मिळतं, देअरफॉर लिमिट एक्स टेन्स टू लिमिट डेल टी टेन्स टू झिरो डेल वाय बाय डी टी इज इक्वल टू काय मिळतं, डी वाय बाय डी टी. काय मिळतं, डी वाय बाय डी टी हे कसं असेल तुमचं, एक्झिस्ट अँड फायनाईट बाय युजिंग द डेफिनेशन ऑफ लिमिट. मग ऑल्सो तुम्हाला काय दिलेलं आहे, तसंच जर y हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल टीचं, तर काय दिलेलं आहे, x कशाचं डिफरन्शिएबल फंक्शन दिलेलं आहे, टीचंच दिलेलं आहे. ऑल्सो x इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. मग एक्स जर जसं वाय डिफरन्शिएबल फंक्शन होतं टीचं, तसंच आता काय दिलेलं आहे तुम्हाला, एक्स दिलं डिफरन्शिएबल फंक्शन टीचं, तर हे पण सुद्धा काय करेल, मग देअरफॉर लिमिट डेल टी टेन्स टू झिरो डेल एक्स अपॉन डेल टी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, डी एक्स अपॉन काय येईल तुमचं, एक मिनिट, डी एक्स अपॉन काय मिळेल तुम्हाला, डी टी इज ऑल्सो, हे सुद्धा कसं असेल, इज एक्झिस्ट अँड फायनाईट. हे काय असेल, एक्झिस्ट अँड फायनाईट. इथे पण काय घेतली आपण, युजिंग डेफिनेशन ऑफ लिमिट. आता तुम्ही जर थोडं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसते, जे राईट हँड साईडचं आहे ते लिमिट कसं दिलेलं आहे तुम्हाला, फायनाईट अँड एक्झिट दिले. मग आपण इथे लिहू शकतो, सिन्स ऑल द लिमिट ऑन राईट हँड साईड इज कसं दिलेलं आहे तुम्हाला, एक्झिस्ट अँड फायनाईट दिलेलं आहे. मग आता जर राईट हँड साईडचं लिमिट एक्झिट आणि फायनाईट असेल तर हे काय इम्प्लाइज करते, दिस इम्प्लाइज लिमिट ऑफ लेफ्ट हँड साईड, हे काय इम्प्लाइज करेल तुम्हाला, लिमिट ऑन लेफ्ट हँड साईड इज ऑल्सो कसं असेल, एक्झिस्ट अँड फायनाईट, इज ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. जर राईट साईडचं लिमिट एक्झिट अँड फायनाईट असेल
तर लिमिट लेफ्ट साईडचं सुद्धा लिमिट असतं का, कारण की लेफ्ट हँड साईड मध्ये काय दिली, इक्वल टू काय दिलेली आहे तुम्हाला, राईट हँड साईड दिलेली आहे. म्हणजेच दॅट इज तुम्हाला काय लिहिता येईल मग इथे, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 काय आहे, डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू काय घेता येईल तुम्हाला, dy बाय dx. ओके, हेन्स मग आता तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला काय करता येईल, इक्वेशन 1 मध्ये पुट करता येईल. बघा इक्वेशन 1 काय दिलं होतं आपल्याला, घेतलं होतं आपण डेल वाय अपॉन डेल एक्स इक्वल टू डेल वाय बाय डी टी. मग डेल वाय बाय डी टी ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळालेल्या आहेत. तर त्यावरून तुम्हाला काय लिहिता येईल, हेन्स dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt डिवायडेड बाय काय येईल, dx बाय dt. या वेळेनं तुम्हाला काय करता येईल, ही थेरम काय झालेली आहे, हेन्स डॅश 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 करून प्रूव्ह. मी सांगितलं होतं ही थेरम अतिशय सोपी आहे. फक्त तुम्हाला थेरमचं स्टेटमेंट लक्षात ठेवल्यानंतर पहिल्या ह्या ज्या 2 लाईन्स आहेत ह्या 2 लाईन केअरफुली काय करायच्या आहेत, लिहायच्या आहे. नंतर लिहिल्यानंतर जो दिलेलं प्रूव्ह दॅट आहे त्याला रिप्लेस करायचं, जे डी साईन आहे ते डेलनी रिप्लेस करायचं. नंतर टेकिंग लिमिट ऑन बोथ साईड घेऊन बाय युजिंग द डेफिनेशन ऑफ लिमिट, लिमिटची डेफिनेशन यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, जी थेरमचं स्टेटमेंट दिलं ते प्रूव्ह करायचं आहे. आता या रिलेटेड याच्यासोबतच तुम्हाला काही एक्झाममध्ये काय केल्या जातात, क्वेश्चन विचारल्या जातात. ते आपण आता काय करूया, क्वेश्चन्स बघूया. या थेरम सोबतच हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारला होता. हे शो दॅट ऑल्सो फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू 280 अँड y इक्वल टू काय दिलेलं आहे, 80 स्क्वेअर. मग याला सोल्युशन मध्ये x इक्वल टू काय दिले, 280, याला डिफरन्शिएट करा. कशासोबत डिफरन्शिएट करा, याचा पॅरामीटर कोण आहे, टी आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी सोबत डिफरन्शिएट केलं तर हे मिळेल तुम्हाला dx बाय dt इज इक्वल टू 2 टाइम्स हे कॉन्स्टंट आहे बाहेर येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू काय येईल, टी. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, dx बाय dt याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 2 टाइम्स ए, कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी किती मिळतो, 1. ऑल्सो तुम्हाला y इक्वल टू काय दिलेलं आहे, 80 स्क्वेअर. याला सुद्धा डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी सोबतच करा, कारण की वायचा पॅरामीटर सुद्धा कोण आहे, टीच आहे. मग यामध्ये येईल dy बाय dt इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे बाहेर येईल, डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय कराल तुम्ही, टी स्क्वेअरला. मग टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला, 2 टाइम्स टी. देअरफॉर dy बाय dt इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, 2 टाइम्स टी. ओके, आता तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, dy बाय dx फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग देअरफॉर dy बाय dx इक्वल टू काय लिहिता येतं तुम्हाला, dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. आता dy बाय dt ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 टाइम्स 80 डिवायडेड बाय dx बाय dt किती आलेली आहे, ट्वाइस आहे. 2a गेट कॅन्सल, इथे काय मिळेल तुम्हाला, फक्त t मिळेल. म्हणजेच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय मिळाला, dy बाय dx इज इक्वल टू टी. बघा अतिशय असे सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन्सलाच काय केल्या जातात, हेन्स फाइंड म्हणून विचारल्या जातात. बघा आता थेरम मार्च 2022 मध्ये हीच थेरम विचारली होती आणि सोबत म्हटलं होतं की हेन्स फाइंड dy बाय dx इफ x इक्वल टू साइन टी अँड y इक्वल टू कॉस टी. मग याला पण घ्या, x इक्वल टू काय दिलेला आहे तुम्हाला, साइन टी. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी सोबत डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला मिळेल dx बाय dt आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस टी. त्यानंतर सिमिलरली y इक्वल टू काय दिलेला आहे, कॉस टी दिलेला आहे. याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी सोबत डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला मिळेल dy बाय dt इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस साइन टी. आता इथे घ्या, मग देअरफॉर तुम्हाला काय लिहिता येईल, मग dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. आता व्हॅल्यू पुट करा, dy बाय dt ची व्हॅल्यू किती आहे, मायनस साइन टी डिवायडेड बाय dx बाय dt किती आहे,
कॉस टी, मग साईन अपॉन कॉस म्हणजेच काय होतं, टॅन होतं, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला मायनस टाइम्स टॅन टी. तुम्हाला व्हॅल्यू मिळाली dy बाय dx इज इक्वल टू मायनस टाइम्स काय मिळेल तुम्हाला टॅन टी. बघा मार्च 2019 मध्ये ही आपण जी थेरम बघितली 6 नंबरची थेरम विचारली होती आणि हेन्स फाइंड dy बाय dx इफ काय म्हटलं होतं तुम्हाला x इक्वल टू a cos स्क्वेअर t दिले आणि y इक्वल टू काय दिले a sin स्क्वेअर t. मग आता जसं आधी आपण डिफरन्शिएट केलंय x ला कशासोबत डिफरन्शिएट कराल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t सोबत डिफरन्शिएट कराल तर हे मिळेल dx बाय dt. ए कॉन्स्टंट आहे बाहेर येईल, डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय करावं लागेल तुम्हाला कॉस स्क्वेअर टी ला. मग कॉसचा आधी पॉवर आहे, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढा तर 2 समोर येईल, 2 टाइम्स ए इंटू काय घेता येईल कॉस टी. अगेन डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय करावं लागेल तुम्हाला कॉस टी ला. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल 2 टाइम्स ए कॉस टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन टी. हे मिळालं तुम्हाला dx बाय dt मिळालं. आता तुम्हाला y इक्वल टू a टाइम्स काय दिलेलं आहे साइन स्क्वेअर टी. याला सुद्धा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी सोबत, तर हे मिळेल तुम्हाला dy बाय dt इज इक्वल टू a डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय घ्यावं लागेल साइन स्क्वेअर टी. मग आता इथे सेम आधी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह करा 2 टाइम्स ए, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस टी. अगेन डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय करणार तुम्ही साइनला, साइन टी. एक मिनिट इथे काय येईल ए जशाला तसं पॉवरचा डेरिव्हेटिव्ह, पॉवर काय येईल समोर येईल 2 टाइम्स काय येईल फंक्शन जशाला तसं साइन टी. अगेन डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय करायचा आहे तुम्हाला साइन टी ला. तर हे तुम्हाला मिळेल 2 टाइम्स ए साइन टी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी काय मिळतोय तुम्हाला कॉस टी. आता हे तुम्हाला dy बाय dx आणि dy बाय dt मिळाले. तुम्हाला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे dy बाय dx ची. dy बाय dx इक्वल टू काय मिळतं तुम्हाला dy बाय dt अपॉन dx बाय काय मिळतं dt. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करा, dy बाय dt ची व्हॅल्यू किती आहे 2 टाइम्स a साइन टी इंटू कॉस टी डिवायडेड बाय किती आहे मायनस टाइम्स 2 टाइम्स ए काय मिळेल तुम्हाला साइन टी इंटू कॉस टी. आता काय होईल बघा 2 टाइम्स ए साइन टी इंटू कॉस टी मायनस 2 टाइम्स ए साइन, सेम टर्म साइड गेट कॅन्सल होईल, तर फक्त तुमच्याकडे व्हॅल्यू काय मिळेल -1. आणि हा क्वेश्चन कधी विचारला होता एकदा ऑक्टोबर 2014 मध्ये थेरम सोबतच क्वेश्चन काय विचारला होता तुम्हाला फाइंड dy बाय dx इफ. आता हा क्वेश्चन तुम्हाला स्वतःहून घरी करायचा आहे आणि काय करायचं आहे कमेंटमध्ये राईट डाऊन करायचा आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा. x इक्वल टू काय दिले तुम्हाला a cos t अँड y इक्वल टू काय दिलेलं आहे a sin t. ओके, हे थेरम्स आणि ह्यावरचे जे क्वेश्चन्स आहे हे किती मार्क्ससाठी येतं तुम्हाला 4 मार्क्ससाठी येतं. तर सगळ्यांनी काय करा थेरमला व्यवस्थित प्रिपेअर करा, या रिलेटेडचे जे क्वेश्चन्स असतात यालाही व्यवस्थित रिलेट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.